श्री गणेशाय नमः. कन्या राशीच्या व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 तुमच्या आयुष्यातील गोंधळ संपवून यशाची नवी दिशा दाखवणारा महिना ठरू शकतो. अनेक दिवसापासून एखाद्या निर्णयात अडकलेला असाल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा करिअरमध्ये पुढे कसे जायचे हा प्रश्न सतावत असेल, तर या महिन्यात परिस्थिती बदलू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात नशिबापेक्षा तुमचे नियोजन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर पैसा, करिअर आणि मान-सन्मान या तिन्ही क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026चे सविस्तर मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत. या महिन्याचा मुख्य मंत्र आहे नियोजन करा आणि योग्य वेळी कृती करा. हा महिना तुम्हाला सांगतो की घाई नको, गोंधळ नको आणि स्वतःवर शंका तर अजिबात नको. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यापासून जे काम अडकले होते त्यात आता हळूहळू गती येऊ शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. योग्य नियोजन केल्यास अनेक अडथळे दूर होऊ शकतात. हा महिना स्वप्ने पाहण्याचा नाही तर ती पूर्ण करण्यासाठी कृती करण्याचा आहे. 2 ऑगस्ट नंतर करिअरमध्ये वेग. महिन्याच्या सुरुवातीपासूनच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढू शकतात. पहिल्यांदा हे थोडे कठीण वाटेल, पण हाच काळ तुम्हाला पुढे नेणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. तुमची मेहनत आणि शिस्त यामुळे लोकांचा विश्वास वाढेल. 9 ऑगस्ट नंतर आर्थिक स्थिती सुधारणा. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही जणांना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मात्र पैसा आला म्हणून खर्चही वाढवू नका. बचत आणि योग्य नियोजन यावर भर द्या. 17 ऑगस्ट नंतर परदेशाशी संबंधित संधी. काही व्यक्तींना परदेशातील नोकरी, परदेशी कंपन्यांसोबत काम किंवा प्रवासाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही उच्च शिक्षणाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अनेक दिवसापासून अशा संधीची वाट पाहत असाल तर या काळात प्रयत्न वाढवा. या महिन्यात प्रत्येक काम आधी नियोजन करून करा. घाईत घेतलेले निर्णय नंतर अडचणी निर्माण करू शकतात. दिवसभरातील कामाचे नियोजन करा. महत्त्वाची गोष्टी आधी पूर्ण करा. यामुळे ताण कमी होईल आणि यशाची शक्यता वाढेल. कन्या राशीच्या अनेक व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करतात. यामुळे चांगल्या संधीही हातातून निघून जातात. या महिन्यात स्वतःवर शंका घेणे बंद करा. तुमच्या क्षमता आहे. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच तुमचे सर्वात मोठे बळ आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेतला असेल किंवा करिअरमध्ये मोठे पाऊल उचलण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. मात्र प्रत्येक निर्णय पूर्ण माहिती घेऊनच घ्या. आता आपण जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात करिअर, व्यवसाय, पैसा, कुटुंब, प्रेमसंबंध, आरोग्य आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे. ऑगस्ट महिना करिअरच्या दृष्टीने कन्या राशीसाठी खूप चांगला ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याचे योग आहेत. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांसाठी हा महिना आशादायक ठरू शकतो. फक्त सातत्य ठेवा आणि कोणतेही काम अर्धवट सोडू नका. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना प्रगतीचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर, नवीन व्यावसायिक संपर्क मिळू शकतात. ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, शिक्षण, लेखन, अकाउंटिंग आणि सेवा क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर सर्व व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट वाचा. आर्थिक स्थिती मजबूत होईल. 9 ऑगस्ट नंतर आर्थिक बाबतीत चांगले बदल दिसू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका पैसा कमवाल तितका योग्य पद्धतीने जपणे देखील महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचे नियोजन करा. घरातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मात्र संवाद कमी झाला तर गैरसमज निर्माण होऊ शकतात. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे बोला. पालकांचा सल्ला घ्या. त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या महिन्यात प्रेमसंबंधात संयम ठेवणे आवश्यक आहे. लहानशा गोष्टीवरून वाद घालू नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा टिकवला तर नाते अधिक मजबूत होईल. कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. विशेषतः पोटाशी संबंधित त्रास, त्वचेच्या समस्या, डोळ्यांचा थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. वेळेवर जेवण करा. पुरेशी झोप घ्या.
दररोज किमान 30 मिनिटे चालण्याचा किंवा योग करण्याचा प्रयत्न करा. ऑगस्ट महिन्यात टाळाव्याच्या 5 चुका. स्वतःवर शंका घेऊ नका. तुमच्या क्षमता आहे. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. सहकार्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. टीम वर्कला महत्त्व द्या. नम्रपणे संवाद साधा. कागदपत्रे न वाचता स्वाक्षरी करू नका. नोकरी, व्यवसाय किंवा मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रासही वेळेवर तपासून घ्या. शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका. जास्त विचार करून संधी गमावू नका. प्रत्येक गोष्टीचा अतिविचार केल्याने निर्णय उशिरा होऊ शकतो. योग्य माहिती घ्या आणि वेळेवर कृती करा. ऑगस्ट महिना तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवतो. योग्य नियोजन, योग्य वेळ आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे मोठे यश मिळू शकते. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करा. घाई न करता पण संधी हातची जाऊ न देता पुढे चला. आता जाणून घेऊ ऑगस्ट महिन्यात कोणते सोपे आध्यात्मिक उपाय करावेत, कोणत्या चांगल्या सवयी लावाव्यात आणि हा महिना अधिक यशस्वी कसा बनवता येईल. कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात भगवान विष्णूची भक्तिभावाने उपासना करावी. दररोज सकाळी किंवा गुरुवारी भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा शांतपणे ऐका. अशी श्रद्धा आहे की यामुळे मन स्थिर राहते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि जीवनातील अडथळ्यावर मात करण्याची शक्ती मिळते. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुध ग्रहाशी संबंधित साधे उपाय लाभदायक मानले जातात. बुधवारी गाईला हिरवा चारा किंवा भिजवलेली हिरवा मग खाऊ घाला. तसेच विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके किंवा लेखन साहित्य भेट देणे शुभ मानले जाते. हे उपाय श्रद्धेने आणि निस्वार्थ भावनेने करा. या महिन्यात कोणतेही काम अचानक करू नका. आठवड्याचे आणि महिन्याचे नियोजन आधीच तयार करा. महत्त्वाची कामे, खर्च, बैठका आणि वैयक्तिक ध्येय यांची यादी तयार ठेवा. योग्य नियोजनामुळे वेळही वाचेल आणि तणावही कमी होईल. या महिन्यात उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खरेदी टाळा. बचत, विमा आणि दीर्घकालीन गुंतवणूक याचा विचार करा. प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. घरातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि संयमाने वागा. लहान गैरसमज लगेच दूर करा. जोडीदार, मित्र आणि सहकारी यांच्यासोबत स्पष्ट संवाद ठेवा. आदर, विश्वास आणि समजूतदारपणा हीच नात्याची खरी ताकद आहे. कामाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढा. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यांची सवय लावा. पोटाचे आरोग्य, डोळ्याची काळजी आणि मानसिक शांतता याकडे विशेष लक्ष द्या. मोबाईल आणि स्क्रीनसमोर जास्त वेळ बसणे टाळा. या महिन्याचा एकच मंत्र लक्षात ठेवा. योग्य नियोजन, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे यश तुमच्या दारात येते. स्वतःवर विश्वास ठेवा. वेळेचे योग्य उपयोग करा. प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, ऑगस्ट 2026 हा महिना कन्या राशीसाठी करिअरमधील प्रगती, आर्थिक वाढ, नवीन संधी आणि नियोजनाच्या जोरावर यश मिळवण्याचा महिना ठरू शकतो. मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णय यामुळे तुम्ही अनेक मोठी उद्दिष्टे पूर्ण करू शकता. या महिन्यात फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. स्वतःवर कधीही शंका घेऊ नका. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि योग्य वेळेवर कृती करण्यास अजिबात उशीर करू नका. असे केल्यास ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. जर तुमची रास कन्या असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. ऑगस्ट महिन्यात तुम्ही कोणते ध्येय पूर्ण करणार आहात तेही कमेंटमध्ये आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, ग्रहगोचर आणि आध्यात्मिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि सकारात्मक विचारांनी पुढे चला. नमस्कार.